नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात बबन धनावडे यांच्या वडाचा माळ या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात बबन धनावडे लिखित जीर्णोद्धार. चैत्र चतुर्दशीचा चंद्र नुकताच उगवला होता. हा महिना आल्हाददायक असल्यामुळे हवेत सुखद गारवा पसरला होता. चंद्र मावळूच नये असं वाटत होतं. अशा प्रसन्न वातावरणात डोंगरवाडीच्या हनुमान मंदिरासमोर मीटिंगसाठी 10-12 गावकरी बसले होते. सारेजण वाडीतल्या ज्येष्ठ असलेल्या नानांची वाट बघत होते. नाना म्हणजे गावातली मोठी आसामी. 60 नंतर मुंबईतल्या नोकरीतनं निवृत्त होऊन ते गावी स्थायिक झालेले होते. नोकरीत असतानाही त्यांचं गावी येणं जाणं होतंच. मुंबईत त्यांचं मन रमत नव्हतंच, पण केवळ शेती करूनही वर खर्चाचे हाल होत. बहुतेक कोकणी याचमुळे मुंबईत येऊन नोकरीवर राहून गावचं घर चालवायचे. मग याला नाना कसे अपवाद असणार? त्यांनी ही मुंबईची वाट धरली होती. पुढे गिरणीत नोकरी लागली आणि ते स्थिरावले. पैसा साठवला, चाळीत घर घेतलं. नंतर पत्नी काशीबाईंना मुंबईत आणलं. वडिलांनी सुरुवातीला विरोध केला, पण घरात मोठं कुटुंब असल्यामुळे माणसांची कमतरता नव्हती. 10-12 वर्ष नोकरी केल्यावर मुंबईत मन रमेनासं झालं. ते काशीबाईंना अधूनमधून म्हणायला लागले, मुंबईचो कंटाळो गेला, आता गावीच जाव्या. हे उद्गार ऐकून काशीबाईंना हसू येई. पोरी लहान आहेत अजून, त्यांना कोण बघेल? अजून शिकतायत, शिक्षण पूर्ण व्हायला नको? तेच झालंय, नाहीतर. हे असे संवाद व्हायचे, पण नोकरी सोडण्याचं धाडस नाही केलं. रोज रात्री त्यांच्या स्वप्नात गावचं घर, ते आवार, ती शेतीवाडी यायची. ते निवृत्त झाले, गावी आले आणि गावाचा कारभार सांभाळायला लागले. एकदा मंदिरासाठी मीटिंग लावली होती. या सभेला ते सर्वात शेवटी आले. नानानू, आज लय टाईम लावलात. शांतू काकांनी म्हटलं तेव्हा नाना म्हणाले, लाईट गेले, वाटलं येईल पण नाही आली. जाऊ दे, चांदणं चांगलं आहे, कशाला उजेड हवा, चला सुरू करा. वय की, तुकादा म्हणाले तेव्हा अण्णा म्हणाले, नानानू, हे मंदिर दुरुस्त करायचं आपलं ठरलं होतं, तर उद्या करण्यापेक्षा आत्तापासून विचार करूया. हां, हे बरोबर आहे. नाना उद्गारले आणि चंची उघडून अडकित्यानं सुपारी कातरत पुढे म्हणाले, मंदिर फार जुनं आहे. आपल्या वाडवडिलांनी शक्तीची देवता म्हणून हनुमंताची मूर्ती बसवली. आपणही देखभाल करत आलो, पण आता हे मंदिर फार मोडकळीला आलंय. तेव्हा ते दुरुस्त करायचं का नवीन बांधायचं, त्याचा आज विचार सगळ्यांच्याच मनात आलाय. तर आता काय ते ठरवूया. पण आज सगळे लोक हजर नाहीत. रघुनं शंका काढली तेव्हा तुकादा परत म्हणले, आधी आपण तर बोलू, अंदाज तर काढू. हां, हे बरोबर आहे, पण आपण काय करायचंय ते तरी बघू. मास्तर म्हणाले. यावर नानांनीच त्यांनाच विचारलं, मास्तर, तुम्हाला काय वाटतंय ते आधी बोला. तुम्ही 4 गावं फिरलेले, बाहेरचा अनुभव आहे तुम्हाला. नानांच्या या बोलावर मास्तर म्हणाले, आता ते पाडून नवीनच बांधलेलं बरं, कारण आता आपण वाढवलं नाही तर पुढे ते महागात पडेल. कसं तुकादा? हो, मलाही तसंच वाटतंय, पण नानांनी बोलावं, त्यांचा शब्द अखेरचा. तुकादाने लांबड न लावता निर्णयच देऊन टाकला. तरी पण कुणाचा याला विरोध आहे का? नानांच्या या प्रश्नावर सदाभाऊ चाचरत म्हणाले, तर वाहून दे, पण मी काय म्हणतो, आधी साला मोडकळीस आली आहे, तिचं काहीतरी करायचं बघा. अरे सदा, तुझा विचार चांगला आहे, पण ते काम आहे ना, ते काम जिल्हा परिषदेचं आहे. त्यात आपल्याला हात नाही घालता येणार. संबंधित खात्याला आपण कळवू, पण हे काम आपण करायचं आहे. आपण श्रमदान करून आणि थोडी लोकवर्गणी करून पूर्ण करायचं आहे हे काम. बरं, ते पडल्यावर आपली बदनामी होण्यापेक्षा ते आधीच केलेलं बरं असं मला वाटतंय. नानांचे हे बोल ऐकून सगळे चूप असताना धोंडू म्हणाला,
मला वाटतं वाडीतल्या सगळ्यांशी बोलायला हवं. नाही, तेवढंच नाही तर आपल्या चाकरमान्यांची पण चर्चा करून आपण पुढचा विचार करूया. आधी तुम्हाला मंजूर असेल तर पुढे जाऊ, नाही तर उगं कशाला बोंबाबोंब. नाना म्हणाले आणि ते अर्थातच उपस्थितांना पटलं आणि सर्वांसह पुन्हा मीटिंग लावायची असं ठरवून मीटिंग संपली. पुढे सर्व ग्रामस्थ आणि मुंबईहून आलेले काही चाकरमानी यांची संयुक्त सभा पुन्हा त्याच मंदिराच्या पटांगणात झाली. मंदिर बांधायचं कसं आणि केवढं यावरून नेहमीप्रमाणे एकमेकात तुतुमिमी झालं. शेवटी चाकरमान्यांनी सुचवलं की मंदिर 16x16 या आकाराचं बांधायचं. हे म्हटल्यावर सगळे गपगुमान झाले. काही क्षण एकदम शांतता पसरली. तेव्हा तुकादा नानांना म्हणाले, नानानू, यांनी आपलं मत मांडलं, आता काय? विचार चांगला आहे. पूर्वी जेव्हा हे मंदिर बांधलं ते गरजेपुरतं होतं. आता चाकरमान्यांचं गावी येणं जाणं वाढलंय. उद्या कधी एखादी सार्वजनिक पूजा वगैरे घालायची झाल्यास 15-20 माणसं आरतीला उभी शकतील. आरतीचं साहित्य, भजन मंडळाचं साहित्य पेटाऱ्यात भरून ठेवता येईल. कसं? नाना मास्तरांकडे बघत हे म्हणाले. तेव्हा मास्तर म्हणाले, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपण यावेळी विचार नाही केला तर नंतर काहीच करणं शक्य नाही. मास्तरांच्या या बोलावर मंडळींनी एकमुखानं हो हो बरोबर आहे म्हणत मंजुरी दिली आणि कुणी किती मदत करावी या विषयावर पुन्हा घोडं आडलं. नव, आम्ही काय काय करायचंय ते बोला, अण्णा म्हणाला. तेव्हा मास्तर म्हणाले, मला वाटतं आधी आपण लाकूड सामान किती लागेल ते बघावं, नाही का? तरीसुद्धा प्रत्येक कुटुंबानं एक एक वासा द्यावा. वासा कसला तो पण बोला, एकानं सुचवलं. हे बघा, ज्याच्याकडे चांगला साग असेल त्यांनी साग द्या. माझ्याकडे चांगला आयन आहे, चालन? शिवण आहे चांगली. मग रीपची व्यवस्था करायला हवी. कोनिया मात्र चांगला आणि सरळ हवा. हा आड्यासाठी जांभलीचं झाड शोधायला हवं. या प्रकारे लोक काही सुचवायला लागले तर काही परस्पर उत्तरं देत राहिले. मंदिर व्हावं असं वाटत होतं आणि आपल्याच कारकिर्दीत व्हावं असं सगळ्यांना वाटत असल्यामुळे सारे उत्साही झालेले होते. तरुण मंडळी नवनवीन योजना आखत असताना नाना, सीतादासारखी ज्येष्ठ मंडळी कौतुकानं त्यांचे विचार ऐकत होती. शेवटी सर्वानुमते ठरलं की कमीत कमी पैसे आणि जास्त अंगमेहनतीनं काम करायचं, म्हणजे पैसे वाचतील आणि आपल्याकडे बांधकाम कारागीर जास्त आहेत. त्यांनी एक एक दिवस इकडे हातभार लावला की खर्च वाचेल. हेही सर्वांना पटत असल्यामुळे तेही मंजूर झालं. तरी सुतार वगैरे खर्च होताच. तो कसा उभा करायचा म्हटल्यावर थोडा मुंबई मंडळानं आणि थोडा गावच्या भजन मंडळाच्या साठ्यातनं उचलायचा विचार होत होता. तेवढ्यात नेहमी तिरपांगड बोलणाऱ्या परशा म्हणला, नाही, एवढं सगळं करण्यापेक्षा मंदिरावर चॅनल टाकून पत्रा बसवला तर नाही चालणार. हे ऐकून सगळेजण त्याच्याकडे बघत राहिले. काही जण म्हणाले, हा हा, हे पण बरोबर आहे की. म्हणजे कसा? कमी खर्चात काम होताला नव आणि लवकर पण होईल ना. तर काय? असे उद्गार उपस्थितांना निघायला लागले. नाना, मास्तर, तुकादा वगैरे जाणकार शांतपणे ऐकत होते. अखेर नानाच म्हणाले, अरे परश्या, घर आणि मंदिर यातला फरक तुझ्या लक्षात येत नाही का? कसला फरक? ऊन वारा पावसापासून रक्षण एवढं महत्वाचं. ते होईलच का नाही? नाही नाही, ते होईल, नक्की नक्की होईल ते. ऊन वाऱ्यापासून रक्षण नक्की होईल. पण छपरावर पत्रा घातलेलं मंदिर कुठं पाहिलंयस का तू? मास्तर चिडून बोलले. नाही, ते खरं हो, पण 4 पैसे वाचले तर बिघडला कुठे? कुठल्याही बाबतीत सुखासुखी माघार घ्यायची नाही हा परश्याचा स्वभाव सर्वांना परिचित असल्यामुळे लोक गालातल्या गालात हसले. ते बघून परश्या चिडला. माझं म्हणणं तुम्हाला पटणारच नाही म्हणा. कसं पटणार रे? कसं पटणार? अरे मंदिर केवढंही असो, त्याचे काही नियम आहेत, काही परंपरा आहेत. त्या नियमांचं, परंपरांचं पालन व्हायला नको? आणि वाडीत 100 घरं आहेत. शेती व्यतिरिक्त मोलमजुरी करणारी माणसं आहेत. तेव्हा पैसा असा कितीसा लागेल? मग तो पैसा आपण उभारू शकत असताना चांगलं शोभिवंत असं बांधकाम का करू नये? सांग बरं.
नानांच्या ऐवजी मास्तरांनीच परस्पर झापल्यावर परशा नरमला आणि आपला प्रस्ताव मागे घेत म्हणला, नाही तसं नाही, मी एक आपला पर्याय बोललो. अखेर तो प्रस्ताव रद्द झाला आणि रीतीभातीप्रमाणे कौलारू छप्पर घालायचं ठरलं. हे सगळं होईस्तवर पाडवा उजाडला. शिमग्याचे उत्सव संपले आणि दुसऱ्या दिवसापासनं भाज्यावळींचा हंगाम सुरू झाला. लोक कामात व्यस्त झाले. पुढे पेरणी, लावणी, कापणी झाली. शेतकऱ्यांच्या माळ्यावरच्या टोपल्या भरल्या तेव्हाच ते मोकळे झाले आणि त्यानंतर मंदिर बांधकामाची चर्चा सुरू झाली. आता सुरू करायला हवं, माहीत काय, उगा वेल काढायला नको. बाहेरच्या मजुरी गेल्यावर कसं जमन? नाही तसं नाव, जमीन अजून वली आहे, त्याचं काय तर बघा. अरे अजून चिरा नाही पडला, वाढस्तवर थांबाय नको. देव दिवाळी होऊ दे मग करा सुरुवात. असे संवाद आपापसात व्हायला लागले. एकदा सायंकाळी नाना खळ्यातल्या झोपाळ्यावर बसून पानसुपारीचा स्वाद घेत असताना तिथे मास्तर आले आणि समोरच्या बांधावर बसले. नानांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, काय आज एकटेच, बाकीचे कुठे आहेत? येतील हो, येतील. पण मी काय म्हणतो, मंदिराचा जीर्णोद्धार करायचा, आता पंचायतीची परवानगी लागेल ना? मग ते परवानगी देणार नाहीत असं वाटतंय का? नाही नाही, देतीलच ते, पण मला वाटतं आधी त्या जमीन मालकाशी बोलायला हवं. हे मात्र करायला हवं, पण तो भेटावा कसा? नाना म्हणाले आणि ते ऐकून मास्तरही थंड पडले. ते ठिकाण कुणी हवालदारणीचं होतं. त्याचं नावही हवालदारीची भाटी असं होतं, पण तिला कुणी पाहिलंच नव्हतं. अनेक वर्षांपासून ते तिच्याच वारसाच्या नावावर होतं. तिच्या नातवाचं मुंबईतलं घर फक्त एकाच चाकरमान्याला माहिती होतं. मग त्याच्यातर्फे त्या वारसदाराची भेट घ्यायचं ठरलं. पुढे भेट झाली. मंजुरीच्या पेपरवर सही घेताना मुंबई स्थित मंडळाचे अध्यक्ष अनाजीदादा म्हणाले, भाऊ, तुम्हाला कधी आपल्या स्वतःच्या गावी यावं असं वाटत नाही का? या प्रश्नावर मालक रामभाऊ एकदम गडबडला. काय उत्तर द्यावं त्याला सुचेना. बराच वेळ तो वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत राहिला. त्याची बायको जवळच होती. ते किंचित हसत आपल्या नवऱ्याला म्हणाली, काय हो, बोला की. तेव्हा रामभाऊ एक मोठा सुस्कारा टाकत म्हणाला, दादा, अगदी माझ्या मनातलं बोललात बरं का. अहो, आमची आजी तरुणपणी कधीतरी मुंबईत आली, ती परत गेलीच नाही ना. आई बाबा सुद्धा गेले नाहीत. त्यामुळे काय झालं की आम्हाला गावाची ओळख किंवा गावाची ओढ लागलीच नाही. सुट्टीत आम्ही कुठेतरी बाहेर जातो तेव्हा आठवतो गाव यावंसं वाटतं, पण भीतीसुद्धा वाटते. कसली भीती वाटते तुम्हाला? गावात पुन्हा कोणी थारा देईल का नाही याचीच ना? अनाजी दादांनी त्याच्या वर्मावर नेमकं बोट ठेवलं तेव्हा रामभाऊ थक्क झाला. कसं काय ओळखलं तर तुम्ही? हो, सगळ्या गावागावात असं होतं. अनाजी दादा स्मितहास्य करत म्हणाले तेव्हा रामभाऊचा चेहरा फुलला. म्हणजे तुम्ही समजून घ्याल आम्हाला? तुम्ही एकदा सहकुटुंब येऊन तर बघा. पण आमचं घर ते कधीच पडून गेलं. तरी आमची घरं आहेतच की. शिवाय तुमची जमीन जागा अजून तुमच्याच नावावर आहे. काय सांगताय? हे म्हणताना रामभाऊंचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. गाव सोडून शहरात जाऊन गाव विसरलेल्या सगळ्यांना वाटत असतं की पुन्हा आपल्याला गाववाले स्वीकारतील का नाही, आणि याच भीतीनं ते शहरातल्या कोंडवाड्यात घुसमटत राहतात. रामभाऊंचंही तसंच झालं होतं. त्याची समजूत काढल्यावर ते कुटुंब एका वेगळ्याच आनंदात न्हाऊन निघालं. रामभाऊ गावी येणार ही खबर गावी येऊन वाऱ्यासारखी पसरली, पण त्याचा विपर्यास झाला. लोकांनी त्याचा भलताच अर्थ काढला. नव, रामू गावी येणार हे ऐकलं ते खरंय का रे? पण मी म्हणतो आत्ताच कसा गाव आठवलं? काहीतरी अडचण आली असन. नाही नाही, वय वय, अडचण आली की सगळ्यांना गाव की देवधर्म आठवतो. किती वर्षा झाली असताना त्या का गाव सोडून? कुणाला माहिती, त्याचा आजा गाव सोडून गेलेला म्हणतात. नाही नाही, आता त्याला जमीन जागा पण आठवली असन. हे असले सवाल जवाब आपापसात होऊ लागले तेव्हा नानाने सगळ्यांना खडसावलं. नाना म्हणाले, खबरदारा कोणी रामूबद्दल वावड्या उठवाल तर. तो आधी येऊ देत, मग आपण बघूयात. हे ऐकलं आणि मग सगळेजण शांत झाले. नंतर परत एकदा गावात मीटिंग बसली.
वासा कोणी ओढायचा यावर ही मीटिंग होती. पण मीटिंगमध्ये सगळे वाचा बसल्यासारखे गप्प झालेले बघून नाना मनोमन हसले आणि ते हसणं बघून सगळे बावरले. पण तरीही कुणी काही बोलेना हे बघून नानाच म्हणाले, बरं ठीक आहे, कुणीही वासा ओढायला तयार नाही ना, मग मी वासा ओढतो. नानांच्या या उद्गारावर लोकात खळबळ माजली. बापरे, अरे देवा, असे उद्गार काढत लोक कुजबुजत राहिले. तेव्हा बाळकू नानांना म्हणाला, नानांनो, या दगड्याला काहीतरी बोलायचंय. नाही, बोला ना, कोणीही बोला. मंदिर माझं एकट्याचं नाही आहे. मंदिर आपल्या सगळ्यांचं आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलण्याचा हक्क आहे. बरं मग दगडू, काय म्हणतोयस, तू तयार आहेस? होय तर काय, हे म्हणताना दगडू कुचमला. ते पाहून तुक्यादानं त्याला रोखलं. होय तर काय म्हणजे, मनापासूनची तयारी हवी हा, असा जुलमाचा रामराम नको. काय तर स्पष्ट बोल, चुकलंस तर भेऊ नकस, आपलीच माणसं आहेत. तुकादाच्या या धीराच्या बोलांनी दगडू सावरला आणि म्हणाला, नानांनो, मी वासा वाढायला तयार आहे. तो असं बोलतात सगळे थक्क झाले, त्याच्याकडे बघत राहिले. तू मनापासनं तयार आहेस? वय नानांनो, वासा वडणाऱ्याच्या घराचा नायनाट होतो असं म्हणतात. ता खरा का खोटा माका ठावा नाही, पण माझ्या घराचो नायनाट होऊचा हसतलो तो होऊ दे. माका काय पोर ना टोर, माझ्या मागं हाय कोण रडायला. बायकोला वांज म्हणून सगळे हसतात. नाना, तुम्हाला ठाव आहे, लग्नाला 15 वर्ष झाली. खैल्या देवाक नवस केलो नाही असा नाही. बायका तोंडाव नाही पण पाठीमाग कुजबुजतात. तेव्हा असलं जगणं काय कामाचं नाना. त्या पक्षी देवासाठी मेलेलं काय वाईट, तुम्ही सांगा बरं. दगडूनं अंतःकरणात दाबून ठेवलेली वेदना जेव्हा त्याच्या मुखातनं बाहेर टाकली तेव्हा सगळ्यांना गहिवरून आलं. काहींचे डोळे पाणावले. मास्तर, तुकादा, नामदेव या जवळच्यांनी त्याला कवटाळलंच. काय बोललास र बाबा? वैर वय, काल झाला घर पाडलीस बाबा. दगडू, तुझं दुःख आम्ही जाणतो. तू कुठे कुठे नवसायास केलेस तेही आम्हाला ठाऊक आहेत. पण या निमित्तानं तू आपलं दुःख उघडं केलंस ते बरं झालं. आता पुढचं काम आमचं आहे. असं म्हणत जमलेल्या लोकांना नाना म्हणाले, मंडळी उभे राहा. सारेजण उठून उभे राहिले. तेव्हा नाना म्हणाले, हे पहा, आज आपल्याला दगडूसाठी देवाला साद घालायची आहे. तुम्ही तयार आहात? हो, असा एकमुखी होकार येताच मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीकडे बघत त्यांनी गजर केला. हे देवा मारुती राया, देवा, तुझं लेकरू दगडूच्या घरात पाळणा हल्लेला नाही. वय महाराजा, त्याची काय अडीअडचण असन. वय महाराजा, त्याच्या मागील पंढरीसाठी चालू पांढरीची गाठ घालून सगळ्या अडीअडचणी पायाखाली दाबून त्याच्या बायकोची कूस उजवू दे रे महाराजा. तू जर ब्रह्मचारी असलास तरी जगासाठी कल्याणकारी आहेस, हे जगाला पटू दे रे महाराजा. वय महाराजा. कडकडीत गाऱ्हाणं घातलं. त्या आवाजानं खडबडून जागलेल्या वाडीतल्या बाया बापड्यांनी भीतीनं मंदिराकडे धाव घेतली. तिथे आल्यावर खरा प्रकार कळला तेव्हा सारी मंडळी आता हे काय नवीन या विचारानं हतबुद्ध झाली. जमलेल्या बायका दगडूची बायको द्रौपदी सुद्धा होती. एरवी पाठीमागे तिची कुचेष्टा करणाऱ्या बायकांनी तिच्या भोवती गराडा घातला. अगे बाय, काहीतरी चमत्कार घडो. दुर्पते, गाराण्याचा आवाज या टायमाला देवाच्या कानावर नक्की पडणार हो. तर काय, पोरगा नाही तर पोरगे, काय पण भाऊ दे. असे सगळ्यांनी जिव्हाळ्याचे उद्गार काढले आणि ते ऐकून दगडू आणि द्रौपदीचे डोळे भरून आले. तेव्हा उपस्थितांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवला, त्यांना धीर दिला. एकीकडे मंदिराच्या सामानाची जमवाजमव, दुसरीकडे शेतीची कामं, यात लोक व्यस्त होऊन गेले. चिरा ताशीत आल्यामुळं कामं भराभर होणार होती. कारागीर आपला रोजगार सांभाळून इकडेही दिलेलं काम करत होते. कुणीही कामधंदा टाकून श्रमदान करायचं नाही हे आधीच ठरलं होतं, कारण मंदिर छोटंसं होतं, त्यामुळे ते सहज होईल असा सर्वांना विश्वास होता.
पुढे एका शुभमुहूर्तावर विधीपूर्वक मूर्तीचं पूजन करून मूर्तीजवळच तात्पुरती सावली म्हणून बांधलेल्या कावनात बंद पेटाऱ्यात ठेवून दिली. हनुमंताची पाषाण मूर्ती तशी साधी कोरीव होती, तरी लोकांची श्रद्धा होती. ती उचलल्यावर पुन्हा मंदिरात कधी स्थापित होईल याची सर्वांना आतुरता लागून राहिली होती. एका बैठकीत नाना म्हणाले, आपण सगळे शेतकरी आहोत, कोणी मोठा दुकानधंदावाला नाही, तरी पण कार्यप्रसंगात मोठा खर्च करतोच. तर मला वाटतं आपल्या सार्वजनिक फंडातले पैसे वाचवण्यासाठी कोणी देणगीदार मिळाले तर बघायचं का. या सूचनेवर मास्तर म्हणाले, नाना, एका मोठ्या शेठकडे विषय काढला होता. बरं मग? तर तो म्हणाला, मी शाळेच्या बांधकामासाठी देणगी देतो, मंदिरासाठी नाही. का बरं? नाही, याचं म्हणणं असं की शाळेतनं विद्यार्थी घडतात, मंदिरातून कोण घडवणार तुम्ही? शिवाय मंदिर नसेल तर काही बिघडत नाही, पण शाळा नसेल तर नवीन पिढी शिक्षणापासून वंचित राहते. हे बोल ऐकून सगळे स्तब्ध झाले, कारण शिक्षणाचं महत्त्व हळूहळू शेतकऱ्यांना कळायला लागलं होतं. आता काय आपणच काहीतरी करूया. हो चालेल, कामं चालू करूया. मग बघू, पैसा कमी पडला तर आपणच घालू आपल्या खिशात हात. कसं नामदेव? ते काय यजवलेलं काम अर्ध्यावर थोडं टाकायचं आहे. खरंय खरंय, सगळे म्हणायला लागले. तेव्हा त्यांचा सर्वांचा उत्साह फसफसत होता. शिमग्याचा महिना सुरू झाला की काहीही काम होणार नाही हे सगळे ओळखून होते, म्हणून त्यापूर्वी मंदिर उभं करायचं एकमुखानं ठरलं. मंदिर कोसळण्याच्या दिवशी बैलाच्या शिंगांनी पहिला वासा कसा ओढला जातो हे पाहायला लहान थोर सगळे ग्रामस्थ गोळा झाले. असा प्रकार लोक ऐकून होते, पण प्रत्यक्ष कोणी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे आपल्या नवऱ्याचं काय होणार या विचारानं त्याची बायको द्रौपदी, तिचे तर डोळेच भरून आले होते. इतकंच नाही, सगळ्या महिला फार घाबरून गेल्या होत्या. इकडे दगडून दोरीचं एक टोक वाशाला तर दुसरं टोक बैलाच्या शिंगाला बांधलं होतं. त्याचा लाडका हौशा बैल हे चाललंय तरी काय असा विचार करत समोरची गर्दी बघून बुजल्यासारखा झाला होता. दगडून डोळे मिटून हनुमंताला हात जोडले आणि हौशाला हाकावला. त्यांनी पुढे पाऊल टाकलं तर पाय उचले ना, म्हणून जोर लावला तर दुसऱ्या क्षणी वासा खाली खेचला गेला आणि हौशाच्या 4 पावलात वासा निखळून खाली पडला. त्याचबरोबर लोकांनी बजरंगबली की जय हा जयघोष केला आणि दगडूला शाबासकी देण्यासाठी सगळे पुढे धावले. मंदिर कोसळलं तरी पंचायतीकडनं मंजुरी मिळवता मिळवता 2 महिने गेले. शिमगा जवळ आला तेव्हा गावात पालखी फिरू लागण्याआधी मंदिर पूर्ण होणं आवश्यक होतं, म्हणून ग्रामस्थांनी बांधकाम करायचं हाती घेतलं. छोटंसं मंदिर आणि सगळ्यांचं श्रमदान म्हटल्यावर भराभरा चौथरा बांधून काढला. भिंती खिडक्या भराभरा तयार होऊन बांधकाम उभं राहिलं. हनुमंताची मूर्ती उचलून जवळच्या कावनात ठेवली होती. द्रौपदीच्या मनात खळबळ माजून राहिली होती. एकदा ती दगडूला म्हणाली, अहो, वासा वाढलात खरा, पण मनात भीती वाटायला लागली. तेव्हा देवाजवळ रोज अगरबत्ती लावत जावा. हे ऐकून दगडून रोज सकाळी कामाला निघताना एक अगरबत्ती लावायला सुरुवात केली होती. 2-1 महिन्यांनंतर दगडू जास्तच भावूक झाल्यासारखा वाटायला लागला. काय दगडू, हल्ली लय खुश दिसतो. लोकांच्या ह्या प्रश्नावर तो हसून म्हणे, देवाचं काम आहे बाबा, नियमानं व्हायला हवं, असं तो उत्तर देई. आणि द्रौपदी ही खुश दिसल्यासारखी वाटत असताना मंदिराचं काम पूर्ण होऊन मूर्तीची स्थापना करण्याचा दिवस उजाडला. सनईचे सूर निनादत राहिले. उद्घाटनाची धामधूम सुरू झाली. वेळ जवळ आली तेव्हा भटजी काकांनी नानांना विचारलं, नाना, कोण बसणार त्याला बोलवा. असं म्हटल्यावर सगळ्यांनी दगडूच्या नावाचा पोकारा केला. तेव्हा धोतर कोट टोपी घालून जवळ बसलेला दगडू लाजला आणि द्रौपदी सुद्धा लाजून चूर झाली. लोकांना काय झालं ते कळेना, पण बायका मंडळी हुशार, त्यांनी क्षणात ओळखलं. बायकांनी द्रौपदी भोवती गराडा घातला. द्रौपदी, आगे म्हणजे तू वय, एवढा एकच उद्गार तिच्या मुखातनं निघाला आणि पुढच्या क्षणी बजरंगबली की जयच्या घोषणांनी आसमंत दुमदमून गेला. पुरुष मंडळी गहिवरली, बायांनी डोळ्यांना पदर लावले. मग नाना स्वतः पूजेला बसले आणि कार्यक्रम थाटामाटात टाळ मृदुंगाच्या दणदणाटात संपन्न झाला आणि लोक म्हणायला लागले, बघा,
शेवटी कर्मचारी नवसाला पावला हो, आणि दगडूचं घर आनंदानं भरून गेलं. श्रोते हो, ही होती बबन धनावडे यांची कथा. जीर्णोद्धार कथा आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात पाठवा, त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.